आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव देत चिन्ह देखील बहाल केलं होतं. मात्र आता शिंदे गटाकडे गेलेलं धनुष्यबाण हे चिन्ह आता परत ठाकरे गटाकडे येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं असून त्यांनी चिन्ह आपल्याला मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तसेच विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख यांची ऑनलाईन बैठक आज पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन ही बैठक झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टात पक्षचिन्ह आणि नावाबाबत चालू असलेल्या सुनावणीबाबत उद्धव ठाकरेंनी सूतोवाच केले. पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. जर चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असे ते यावेळी म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. पक्षात दोन गट पडले. एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. एकनाथ शिंदे यांना पक्षातील आमदारांचा जास्त संख्येने पाठिंबा होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नाव आणि पक्षाचं चिन्ह दिलं. दरम्यान पक्षाचं चिन्ह आणि नावावरील दाव्यासंदर्भात 2022 पासून सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आपल्यालाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. यावर नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी न्यायालयात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी पक्षाच्या चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून काही विधानं करण्यात आली.